सर्व गावकरी यांना माहिती देण्यात येते की आपल्या गावामध्ये घाटलाटकी, वारोडी, सांबोरा, रेडवा, परसोळा गावाच्या परिसरातील शेत शिवारामध्ये वन प्राणी बिबट्याचे अस्तित्व आढळून आलेले आहे। वन विभागाकडून उपाययोजना सुरू आहे। तरी इथं आपणास सावध करण्यात येते की आपण शेतामध्ये किंवा इतर ठिकाणी जात असताना एकटे न जाता समूहाने जावे। जाताना आवाज करावे। रात्रीच्या वेळी एकट्याने फिरू नये। बिबट्यापासून सावधगिरी बाळगावी। आपणास आढळून आल्यास खालील धावणी क्रमांकावर संपर्क साधावा। चांदूरबाजार तालुक्यातील घाटलाटकी शेत शिवार परिसरात गेल्या 20 दिवसापासून बिबट्याने हैदोस घातला आहे। या बिबट्याने 6 मार्च रोजी एका गायीची शिकार केली तर 13 मार्च रोजी 2 गायींची शिकार केली। ते 15 मार्च रोजी 2 वराहांसह एका हरणाची शिकार केल्याची बाब उघडीस आले असतानाही या परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे। या बिबट्याचा तात्काळ शोध घ्यावा अशी मागणी केल्या जात आहे। वन विभागाकडून प्रारंभी दुर्लक्ष केले गेले असले तरी आता मात्र वन विभागाचे अधिकारी सतर्क झाले आहेत। अधिकाऱ्यांनी गस्त घालण्यासाठी वनमजुरांसह वन कर्मचाऱ्यांना नियुक्त केले आहे। गावागावात या बिबट्यापासून सावध राहण्याचे आवाहन करत मुनादी दिल्या जात आहे। या घाटलाटकी परिसरातील ग्रामीण भागात बिबट्याचा वावर पाहता नागरिकांनी कशा पद्धतीने सुरक्षेच्या अनुषंगाने काळजी घ्यावी याबाबत वन विभागाकडून गावागावात मुनादी देऊन सूचित केल्या जात आहे। रात्रीच्या वेळेस ओलीत करायला जाताना काळजी घ्यावी आणि एकंदरीत सुरक्षेच्या अनुषंगाने योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्या असे आवाहनही वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे। या बिबट्याचा शोध घेण्यासाठी बहुतेक ठिकाणी ट्रॅप कॅमेरे सुद्धा लावण्यात आले आहे। या कॅमेऱ्याच्या माध्यमातून बिबट नजरेत पडल्यास त्याला पकडण्यासाठी योग्य ती मोहीम राबवण्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी दिनेश वाळके यांनी दिली आहे। त्यामुळे या परिसरात वावरताना जरा योग्य ती सुरक्षेची काळजी घ्यावी असे आवाहनही करण्यात आले आहे। एकीकडे बिबट शिकार करत असताना नागरिकांमध्ये दहशत आहे तर वनाधिकारी व त्यांची टीम या बिबट्याच्या शोधात आहे। अध्ययन समाचार लाईव्ह चांदूरबाजार।